मुलांच्या शाळा चालू झाल्या आहेत आणि डब्यासाठी काय काय म्हणून जुगाड करायचा आम्ही स्त्रियांनी ते कळणच झाले. म्हणून आज तयार केलं आहे मस्त असं चीज गार्लिक ब्रेड. घरामध्ये ब्रेड शिल्लक होता, रोज भाजी चपाती देतेच, म्हटलं शनिवार आहे काही तर चटपटीत खायला देऊया त्यांना, म्हणून तयार केला चीज गार्लिक ब्रेड. कालच पाहुण्यांनी आणला होता हा गोड असा ब्रेड. तुम्ही सँडविचचा ब्रेड वापरला तरी चालतो ह्याच्यासाठी. तर घरामध्ये जे अवेलेबल आहे त्याच वस्तूपासून मी इथं तयार केलं आहे. इथं घेतलं आहे आपलं लसूण भरपूर, चीज गार्लिक ब्रेड आहे, गार्लिक तर भरपूर वापरायला पाहिजे. त्यामध्ये घातलं आहे बटर 2 क्यूब आणि हे आहे चीज ह्यामध्येच मी घालत आहे डायरेक्ट मिक्सरमध्ये बारीक करून, म्हणजे छान असं ते टेस्ट देतं आणि ह्या लसणाबरोबर बारीक होतो. तर मिक्सरमध्ये सर्व साहित्य घालून घेतलं आहे. लसूण भरपूर 2 क्यूब, बटर घेतला आहे, चीज घातला आहे, चिली फ्लेक्स, ऑर्गॅन आणि थोडंसं चटपटीत आणि थोडं झणझणीत लागण्यासाठी घातले आहे बेडगी मिरची. आणि हे सर्व साहित्य आता मिक्सरला गार 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 फिरवून घ्यायचं आणि नंतर आपण चीज गार्लिक ब्रेड तयार करणार आहोत. तर इथं घेतलं आहे गुळचाट ब्रेड. हा जरा गोड लागतो. जे सँडविचचा ब्रेड मिळतो ना तो ब्रेड तुम्ही वापरला तरी सुद्धा चालतं. तर शनिवारी आहे अशी चटपटीत पदार्थ दिले तरी छान वाटतात आणि मुलांना सुद्धा खायला मजा येते. तर इथं छान असे हे फाउंडेशन करून घ्यायचं, आपल्या ब्रेडला लावून घ्यायचं, मेकअप करून घ्यायचा. आणि हे जेव्हा आपण सँडविच मेकरमध्ये घातलं की ह्यातलं चीज आहे ते चांगलं वितळलं जातं, बटरसुद्धा वितळलं जातं आणि ह्याची टेस्ट आहे ना छान लागते. चीज गार्लिक ब्रेड ह्याच्यापेक्षा सोपा कोणीच तयार केला नसेल, एवढं साध्या पद्धतीनं मी इथं केलं आहे बघा. तर इथं आपण सगळं हे करून घेतलं आहे. दोन्ही पण 2 सँडविच मेकरमध्ये माझं 2 हे बसतात म्हणून 2 इथं करून घेतले आहेत. लगेच पटपट संपले जातात असे पदार्थ आणि मुलांना सुद्धा खूप आवडीनं खातात. शनिवार असल्यामुळे लवकर शाळा सुटली जाते, छोटीशी भूक असते 10-11 वाजता, त्यामुळे त्यांना अगदी योग्य पर्याय असा हा आहे पदार्थ. तर काय करायचं, आपलं सँडविच मेकर ठेवला आहे किंवा तुम्ही तव्यामध्ये केलं तरी सुद्धा चालतं. तुमच्या घरामध्ये हे सँडविच मेकर आहे त्यामध्ये सुद्धा केलं जातं. तर हे बटर छान असं वितळून द्यायचं त्या सँडविच मेकरमध्ये. चालू केलं होतं, गरम झालं होतं, गरमागरम आपलं बटर वितळ आहे आणि त्यामध्ये घालून द्यायचा हा पाव. तर एक 7 ते 8 मिनटं हे पीठ आहे ती बंद करून ठेवायची आणि आपलं सँडविच लगेच तयार होतं. तर हे खाण्यासाठी आपण तयार करणार आहोत. हिरवी चटणी, टमाटर सॉस ह्याच्यावर खाल्लं जातं. तर माझ्या मुलांना मी टमाटर सॉस दिलता आणि हिरव्या चटणीवर सुद्धा छान लागतं. ही काही लगेच केली नाही, मुलं शाळेला गेल्यानंतर हिरवी चटणी केली, त्याचा तर व्हिडिओ दाखवला नाही. तुम्हाला हिरव्या चटणीचा व्हिडिओ पाहिजे असेल तर आपल्या सोनाली किचनवर जाऊन हिरवी चटणी सर्च करा, लगेचच मिळेल. खूप छान टेस्टी होते ती हिरवी चटणी. तर हे छान बघा करपूस खाल्लं, वरनं कुसकुशीत कुरकुरीत असे हे सँडविच झालते. माझ्या सासूबाईंना खूप आवडलं. अगदी साध्या जुन्यातल्या असल्या तरी सुद्धा त्यांना चायनीज पदार्थ खूप आवडतात. सँडविच असू दे, फ्राईड राईस असू दे, झणझणीत अशा असतात ते चायनीज पदार्थ खूप आवडतात आणि हा तर पदार्थ त्यांना खूपच आवडला. अगदी टेस्टी असा झालता चीज गार्लिक ब्रेड, छान टेस्टी घरगुती पद्धतीने. तर बघा मस्त असं त्यातलं चीजसुद्धा छान वितळ होतं, लसूण आणि छान झणझणीत तिखट लागण्यासाठी मी बेडगी मिरचीसुद्धा घातली होती. तुमच्या मुलांना तिखट कमी आवडत असेल तर तुम्ही बेडगी मिरची एक स्किप करू शकता. चिली फ्लेक्स, ऑर्गॅन घातला आहे आणि आपल्या तव्यामध्ये सुद्धा तूप टाकून तुम्ही अलटी करून हे कुसकुशीत सँडविच करू शकता. चीज गार्लिक सँडविच किंवा व्हेजिटेबल सँडविचसुद्धा आपण पाहिजे असेल तर नक्कीच आपल्या चॅनलवर जावा आणि बघा. कुसकुशीत असे छान टेस्टी सँडविच तयार केले. लगेचच मी डबा भरायला घेतला, ती घेतले टमाटर सॉस आणि हे आपले सँडविचचे तुकडे. तर इथं छोटे छोटे तुकडे करून घेतलेत, कट करून घेतले आहेत डब्यात बसण्यासाठी. आणि ही रेसिपी तुम्हाला बघायला आवडली असेल तर नक्की सोनाली किचनला जाता जाता सबस्क्राईब करा आणि हा पदार्थ केल्यानंतर कमेंट करायला अजिबात विसरू नका. आणि असंच सोनाली किचन पाहत राहा. धन्यवाद.